सुपारीचे सगळे खेळ हे वर्षा बंगल्यावरून खेळले जातात। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात असा आरोप संजय राऊत यांनी केला। त्यांच्या या आरोपांना भाजप नेते नितेश राणेंनी उत्तर दिलं। मातोश्रीवर वसुली गँग बसली असून वसुलीचा बादशाह मातोश्रीवर 3ऱ्या माळ्यावर बसल्याचं नितेश राणे म्हणाले। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाज, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। वसुली गँग मातोश्रीवर बसली आहे। वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली, जे आता त्याचाच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय। मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा 3ऱ्या माळ्यावर बसलाय। एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीडमधल्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही, मग आव्हानं कसली देते आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही। आव्हानं देत आहे आणि कोणाला देत आहे आव्हानं? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला, ज्याने शिवसेना चोरली ते, आणि ते त्यांचं एकमेकांचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत। जो महाराष्ट्र लुटतो आहे, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतो आहे, हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान। इतका विद्वान माणूस आहे, मुंबईला पोलीस कमिशनर आहेत, जा ते पुरावे घेऊन पोलीस कमिशनर समोर, प्रेसच्या समोर ते पुरावे त्यांना सादर कर। किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे। आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करा ना। इतके पुरावे असताना ते काय तुम्हाला आता कुठं खोसून ठेवायचे का? पुरावे तुम्ही दिले कुणाला पाहिजे? जर त्याच्यावर कारवाई करायची असेल तर कमिशनरकडे गेलं पाहिजे।